हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला आहे की भरती आता 9 महिने लांबली आहे का, तर नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती आणि त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग खरं म्हणजे 13 ऑगस्ट 2025लाच परिपत्रक आले, परंतु मी आजारी असल्यामुळे मला त्यावेळेला व्हिडिओ बनवता आला नाही। तर प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई विषय निवड सूचीची विधिग्राह्यतेबाबत। आता पुढे काय म्हटले ते पहा। महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या गट क व गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभरतीच्या निवड सूचीची विधिग्राह्यता दिनांक 16/2/2025 पासून पुढे किमान 6 महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये विनंती करण्यात आली होती। त्याच्या पुढे त्यानुसार आपणास कळविण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील विविध संवर्गातील सदर भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्ती दिल्यानंतर अपात्र, आता हे शब्द महत्त्वाचे येतात, काही जण डॉक्युमेंट नसल्यामुळे अपात्र ठरलेत, काही जणांनी जॉईन झाल्यानंतर राजीनामा दिलेला आहे आणि काही जण रुजूच झाले नाही। तर अपात्र किंवा राजीनामा किंवा रुजू न होणे इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेल्या गट क मधील 136 व गट ड मधील 53 अशा एकूण, म्हणजे गट क मधील फक्त 136च जागा आहेत ज्या आता सध्या रिकाम्या आहेत, अजून भरल्या नाहीत, आणि गट ड मधील फक्त 53च जागा आहेत की ज्या अजून भरल्या नाहीत, अशा दोन्ही मिळून 189 रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूचीची विधिग्राह्यता दिनांक 16/2/2025 म्हणजे 16 फेब्रुवारी 2025 पासून पुढे 9 महिने म्हणजेच दिनांक 16/11/2025 पर्यंत वाढवण्यास एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे। आता इथं स्पष्ट दिलेलं आहे की 16 फेब्रुवारी 2025 पासून 9 महिने, 13 ऑगस्ट पासून 9 महिने नाही, 16 फेब्रुवारी 2025 पासून 9 महिने आणि कधीपर्यंत मुदत आहे तर 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे 16/11/2025 म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही वेटिंग लिस्ट ग्राह्य धरल्या जाणार आहे। त्यानंतर ती लॅप्स होईल आणि मग ते नवीन भरतीमधून त्या जागा भरल्या जातील। म्हणजे जे म्हटल्या जातं आहे विद्यार्थ्यांमार्फत की भरती आता इथून पुढे 9 महिने लांबली, तसं नाही आहे, नवीन जाहिरात येणारच आहे। आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही नुसतं येणार म्हणता, पण येणार कधी? मी नेहमी सांगतो की शासकीय कामची प्रोसेस चालू आहे, पण ती अशी फास्ट होत नाही। जसं तुम्हाला उदाहरण देतो, ससून रुग्णालयाची जाहिरात येणार असं मी जूनमध्ये सांगितलं होतं, पण ती आली ऑगस्ट महिन्यामध्ये, त्याला मधला कालावधी जाऊ द्यावा लागला आणि ससूनची जाहिरात आली। आता फॉर्म भरायला सुद्धा त्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे GMC पुणे किंवा ससून हॉस्पिटलची। तसंच याचंसुद्धा मी सांगत आहे, त्याला वेळ जाणार ना 3-4 महिने, परंतु जाहिरात येणारच आहे। त्यामुळे जे कोणी तयारी करत असतील त्यांनी अभ्यास चालू ठेवा। इथून पुढे 9 महिने नाही, 16 फेब्रुवारी 2025 पासून 9 महिने म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 पर्यंतच हे ग्राह्य धरलं जाणार आहे। त्या आणि जागा आहेतच ती तिथं फक्त 189 जागांचा हा इश्यू आहे, सर्व जागांचा नाही। तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती। जे कोणी तयारी करत असतील त्यांनी तयारी सोडू नका, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा, जाहिरात येणारच आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।